हाय हॅलो नमस्कार मंडळी, सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दीपाली सोरटेज ब्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेलवरून कळलंच आहे की काय कसला असणार आहे तो. आणि अचानक भयानक असा सरप्राईज म्हणजे दिलेला आहे प्रवीणने. घरून चालू आहे व्हिडिओ कॉल आणि मला असं वाटलं की प्रवीणला माहीतच नाही आहे की माझा बड्डे आहे वगैरे. कारण की ना बर्थडे माहित नाही मला असं वाटतं. मे मंथ स्टार्ट झाला. सो आपण असं म्हणतो ना की एखाद्याचा बड्डे असेल ना तर आपण कसं आधी प्रिपेअर होतो किंवा काहीतरी शॉपिंग करतो किंवा काहीतरी फिरायला याचं प्लॅन करतो वगैरे वगैरे. अच्छा ठीक आहे. बट तसं काहीच नाही. तिला बोललो चल चल त्या दिवशी नाही मला कंटाळा आलाय. असं तिला चल पण असं म्हणत नाही म्हटलं की चला बा चला आपण दिवाळीच्या बड्डेसाठी काहीतरी प्लॅन करूया वगैरे असं काहीच नाही. म्हणजे मला पण थोडं वाटलं असतं ना की बाबा हा काहीतरी माझं असं पहिल्यांदा मला सांगायचं. आणि मला खरं तर ना बड्डे करायचाच नव्हता. मला नव्हताच करायचा बड्डे कारण की इंटरेस्ट चल बोललं काय येत नाही. नाही डायरेक्ट येत नाही. काही तिला बड्डेचं काही राहिलंच नाही. तिला अगोदर आहे ना सगळं सांगायचं कुठं जायचं काय करायचं आधी प्लॅन सांगायचा मग ती येणार. मग ते नंतर मग तर माझा बड्डे आहे ते नंतर ठरवणार असला बड्डे आणि काय. पण त्याच्याबद्दल बघा चालू आहे चर्चा. तर झालं असं की मला म्हणाले की मी चाललो शेविंग करायला वगैरे आणि शेविंग करून आले पण. आणि म्हटलं अरे 11:30 वाजले शेविंग करून आलं आहे पण काहीच हातामध्ये काही आणलं पण नाही. मला वाटलं शेविंगच्या भांड्याने गेले बाहेर काही तर आणतील पण काय नाही आणि काहीच नाही रिकाम्या हाताने चालेल. मी म्हटलं काय हो आईस्क्रीम तरी आणायची ना. तर साहेब आईस्क्रीम म्हटलं की हां बरं ठीक आहे थांब जातो मी आईस्क्रीम घेऊन येतो. मला वाटलं आईस्क्रीम आणायला गेले. बरं आईस्क्रीम तर आणले सोबत केक पण घेऊन आले. खिचडी आणि आईस्क्रीम पूर्ण मेल्ट झाली आहे. ब्लॅक करंट आईस्क्रीम माझी फेवरेट आणलेली आहे. सो असं त्यांनी मला सरप्राईज दिला. आणि मी व्हिडिओ कॉल चालू होता. मी फर्स्ट विश तर मला माझ्या घरूनच आलेला आहे. फोन व्हिडिओ कॉल केला होता म्हणजे मेसेज केलेला वहिनीने की हॅपी बर्थडे म्हणून. कन्व्हर्सेशन चालू होतं तोपर्यंत प्रवीणनी डोर ओपन केला आणि म्हटलं अरे बापरे मी एकदम शॉक बघते तर हातामध्ये पिशवी आईस्क्रीमची आणि केकची. सो काय काय आणले मी तुम्हाला दाखवते काय आणलंय. आणि बलून पण आणले. बलून आणलंय. अरे बापरे तो कोणाचा बड्डे आला. आणि केक आणलेला इथे. फॅन बंद करते फॅन चालू आहे. तर काय काय करणार आहे सांग मला जरा. हा काय नाही करणार. ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. मी जरा हे करतो सो आता तयारी काही करतो जरा चालू राहते करतो नंतर. वेटिंगवर ठेवलेलं सगळ्यांना की जरा प्रिपरेशन करू दे. आणि मग कशाला बड्डे वगैरे करायचा प्रवीण. काय आहे बाय एवढा बड्डे मध्ये तुला लक्षात होतं. पण मला फर्स्ट विश कोणी केला माहितीये का. फर्स्ट विश मला केलेला आहे राधिकाने. दरवर्षी तू करतोस. 12 वाजले पण ऍडव्हान्स मध्ये तर तिने मला केला नाही. ऍडव्हान्स मध्ये मग तसं मी तुझ्या बर्थडेच्या नंतर पण करतो पुढच्या वर्षी. तसं नाही पण फर्स्ट विश इज इम्पॉर्टंट हो की नाही. सो थँक्यू राधिका. जाओ दे आता प्रवीण नेक्स्ट ईयर. देखो वही साहब मेरे सामने मेरे बर्थडे का सामने के अंदर मी बेडरूम मध्ये जाऊ का. हा नको जाऊ दे माझ्या समोरच करा. तर मला कळलेलंच आहे प्लॅन. आता काय बोलायचं सरप्राईज तरी द्यायचं मला एखादा असं.
ते धुतलेले कपडे ठेवलेले आहेत आणि ऑब्व्हियसली आपण मिडल क्लास सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाच्या घरी चेअर असो सोफा असो ते बसण्यासाठी नाही तर ते कपड्यासाठी असतं. प्रवीण भीती वाटते मला तिकडेचा. प्रवीण यार नको ना जास्त फुगूस. बापरे प्रवीण बस. हा माणूस ना मला प्रवीण बस जा. हा ना असा आहे ना व्यक्ती ती बर्थडे दिवशी पण मला रागवतो. अजून नाही बर्थडे तुझा अजून टाइम आहे 10 मिनिटं. एकच दिवस माझी हवा असणार आहे. प्यारी समझ गई. बस बस प्रवीण फुटेल तो ओव्हर झालाय. अरे ताणलाय तो पूर्ण. बस झालं आता गाठ मारायला तरी राहू दे. मरना तेरे को डर नहीं लगता? सो येस फायनली केक सेलिब्रेट. केक कटिंग करतोय आणि केक खूप छान आलेला आहे खरं तर. आणि माझ्या हातात प्रवीणने हा बलून दिला. मला म्हणतोय हा बलून घे हातात पकड आणि केक कट कर. मी केक दाखवते एक मिनिट. बायको हॅपी बर्थडे बायको. थँक्यू. मला फोटो काढ. फोटो काढायचा आहे सर असं पकडू. फोटो सेशन चालू आहे. हातामध्ये घे. काय ते बर्थडेचे का हातामध्ये. आणि हे कोणता केक आहे हा. काय नाव आहे केक. मला रेड वेल्वेट नाही याच्यावरती एकदम आयसिंग शुगर वाटते काय तरी. तेच आहे स्पार्कल वाटतं. रेड वेल्वेट. हो का. छान आहे केक मस्त एकदम. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काळू. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. मला बरं. तुला हॅपी बर्थडे. मस्त आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि बघायचं यम्मी. मग कसा आहे केक. खूपच मस्त. एकतर कसं आहे ना आम्ही केक घेत नाही फक्त घेतलं तर पेस्ट्री घेतो. सो फर्स्ट टाइम बर्थडेचा केक. फर्स्ट टाइम नाही म्हणजे कापतो. लास्ट टाइम फक्त पेस्ट्री आणलेली. म्हणजे कसं आहे ना आम्ही दोघंच असतो ना त्याच्यामुळे आम्ही पेस्ट्रीज कट करतो. पण आता एवढा मोठा केक इथं फ्रीज पण नाही संपणार पण नाही. इथं संपवावं पण लागेल आणि त्यात उन्हाळा आहे त्याच्यामुळे कसं गरमीने लगेच केक खराब होतो. बट ज्या पद्धतीने मी खाते ना मला नाही वाटत हा राहील म्हणून. मी संपवून टाकणार आहे. कौन है ये लोग कहां से आते हैं मस्त आहे. आणि इकडं IPL चालू आहे. चांगला ताव मारलायस तू. ॲक्च्युली मला ना फ्रूट केक आणि असे चीज केक मला खूप आवडतो. चॉकलेट केक मला अजिबात नाही आवडत. एकदम चॉकलेट तो थोडासा खायला चांगला लागतो. जास्त पीस आपण नाही खाऊ शकत चॉकलेटचा म्हणजे मी तरी नाही खाऊ शकत.
मला माहीत होतं तू चॉकलेटचा आणला असता तर तू एवढंच खाल्ला असतं. हा चॉकलेटचं नाही, जास्त चॉकलेट नाही खावं वाटत. हा कसा वाटतं? खावंसं वाटतं. सो येस, अशा प्रकारे प्री बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. बस मी पूर्ण अर्धा केक खाल्ला माहिती आहे. तेच तुम्हाला दाखवते, एक मिनटं. हे बघा, पूर्ण अर्धा केक मी एकटीने खाल्ला आहे, कारण आवडला मला केक होता. पण केक खाऊन खूप पोट भरला आता माझं. तू खा आता. मीच खाणार. मला खरं खरं सांग, तुला माहिती होतं का बड्डेचं? वेडे आहेस काय मग? काय वेळी आहेस का मग? तू असं मला काही हिंट दिली नाहीस, काय नाही. हिंट काय द्यायचं? म्हणजे असं काय एखादी हिंट, म्हणजे हिंट नव्हे, पण असं नाही का काहीतरी असं प्लॅन करायचा किंवा बाहेर जायचं असं वगैरे. तो विषयच काढला नाही कसलाच. म्हणजे एखाद्याचा बर्थडे मंथ जेव्हा चालू होतो, मंथ स्टार्ट होतो तेव्हापासूनच सगळ्यांचं प्रिपरेशन चालू होतं, तसं म्हणून म्हटलं. बहुत तेज हो रहा है. मला असं वाटलं की मला मी तुला सांगितलेलं आणि हिंट पण दिलेली, पण ते तुला समजलं नाही. काय सांगितलेलं मी तुला, काय पण तुला समजलं नाही. त्याला मी काय करणार? नाही नाही, सांग ना काय, सांग काय पहिलं. मी बोललेलो होतो तुला त्या दिवशी, काय जायचं आहे आपल्याला बाहेर. जायचं आहे आपल्याला बाहेर. आता हे थोडी माहिती आहे की आपल्याला बड्डेसाठी बाहेर जायचं आहे किंवा काय. मला काय वाटलं, मला वाटलं माहिती आहे का काय, की माहीतच नाही प्रवीणला की असं म्हणजे दीपालीचा बड्डे. अच्छा. आणि ना मला असं वाटलं की म्हणजे नाही, तुझ्या लक्षात काहीच नाही लक्षात, म्हणजे तू काही विचारत पण नाही आहे किंवा काय असं बोलतच नाही आहे, कसलंच काही. कसं विचारायचं मला सांग. मी असं बोलू का तुला? तुझा बड्डे आता मी जाऊन तसं नाही पागल. तुझा बड्डे येणार आहे तर मग काय काय तुझं काय प्लॅन आहे का, काय करायचं आहे का, असं काही मला असं विचारलं. विचारायचं असतं का? तुझा बड्डे येणार आहे म्हणून तुझं मग असं असतं ना. पण मला असं काही खास करायचं नव्हतंच म्हणा बड्डेसाठी. म्हणजे मला नव्हतीच इच्छा काही बड्डे असं वगैरे करावा किंवा काय. पण तरी पण असं वाटलं हा बा कुठल्या तरी कोपऱ्यात असं आपला एक छोटंसं बालपण असं दडलेलं, सो त्याला असं वाटू शकतं की बाबा. मग तेच तुझं काय बोलतं का? त्याच तुला बालपणाची आठवण देण्यासाठी मी घेऊन आलो. बाय द वे, बालपणी माझा एकही बड्डे केला असं समज आज केलं. बास केक खाऊन पोट भरलं खरंच, खूप खूप बस. मग आता काय येता उद्याचा काय प्लॅन आहे का? ये फंस गया. सो बघू आता उद्या काय आहे का नाही ते. हा प्रवीण बास नाही, आपण सारखं मला काय ते भरवतो रे. अख्खा केक मीच खाल्लाय, सिरियसली खूप केक खाल्लाय एकतर. काय नाही. बाय बाय, गुड नाईट. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना मला विश केल्याबद्दल. ॲक्च्युली ना आम्ही केक कट करत होतो आणि बरेच जणांचे फोन येत होते, सो सॉरी कॉल रिसीव नाही करू शकले त्यावेळेस. बट तुमच्या शुभेच्छा, तुम्ही कॉल केलात आठवणीने, थँक्यू. ओके, बाय बाय, गुड नाईट. तर मग आता बघू, जर काही प्लॅन असेल थोडे तर दाखवेल, नाहीतर मग इथेच हा ब्लॉग एंड करते. सो स्टे ट्यून जर ब्लॉग झाला तर, नाहीतर मग बाय 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 बाय. मॉर्निंग. तर रात्री तुम्ही बघितलंच बड्डे सेलिब्रेशन छान झालेलं आहे, सरप्राईज मस्त दिलेलं आहे. आणि आजची सकाळ पण छान झालेली आहे. पण आज यार पावसाचं वातावरण पण झालेलं आहे आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. आणि ॲक्च्युली बाहेर जायला प्रॉब्लेम नाही, पण कसं ना बाईकवरती
जर गेलो तर भिजणार आणि आभाळ इतकं भरून आलं ना. बरोबर आहे, आजच आलंय बरोबर आहे. म्हटलं बघू आता. तरी पण प्रवीण म्हणतात की चल जाऊ दे, जाऊया आपण बाहेर. आला तर आला तर भिजू पण जाऊयात. म्हटलं ठीक आहे चालेल. तर फ्रेश वगैरे झाले आणि खाली ना ॲक्च्युली आमच्या इथे करवंदवाली बाई आलेली आणि ती ना रोज यायची आणि मी जेव्हा बघायची ना तेव्हा ती तिला हात मारेपर्यंत ती गायबच व्हायची. पण आज मस्त करवंद मिळालेली आहेत. तर त्याला प्रवीणला मी सांगितलं होतं की रोज ना एक बाई येते आणि मी खाली जाईपर्यंत ती निघून पण जाते. तर आज त्यांनी बरोबर लक्ष देऊन करवंद घेतलेली आहेत मस्त अशी आणि खूप छान वाटतंय खरं तर. खूप दिवसानंतर खायला मिळतात आणि या सीझनमध्येच खायला मिळतात. सो आंबे, करवंद, जांभूळ मस्त असं हा सीझन आहे त्यांचा. सो मस्त छान छान असं बड्डे दिवशी मला करवंद मिळालेली आहेत. डोंगरची काळी मैना. तर आता बघूया पुढे काय काय घडतंय काय काय नाही. आय डोंट हॅव एनी आयडिया बट लेट्स सी काय होतं आहे पुढे ते. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर अशा प्रकारे आता बाहेर जाण्याचा प्लॅन झालेला आहे. संध्याकाळचे खरं तर ना 5-5:30 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही प्लॅन करतो आहे. दिवसभर करत होतो कारण की ना पावसाचं वातावरण झालेलं. म्हटलं पाऊस येऊ शकतो तर म्हटलं नको जायला, आता नेक्स्ट टाईम करू बड्डे वगैरे. बट प्रवीण म्हटलं की नाही चल तू, पाऊस आला तर येऊ दे, तू रेडी हो चल. म्हटलं ठीक आहे चला. तर आता निघाली आहे जस्ट बाहेर आणि आता फर्स्ट आम्ही जाणार आहोत झुडिओमध्ये शॉपिंगसाठी, त्याच्यानंतर मग डिनरला. सो असा काहीचा प्लॅन सांगितला आहे. चलो चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आय नो खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे बट प्लीज सपोर्ट करा असंच आणि इग्नोर करू नका. असं स्टे ट्यून. तर आता जस्ट आलो आहे होतं फायनली झुडिओमध्ये आणि बघू शकता मागे. हां बोल ना. सो चला शॉपिंग करूया. आलेलो असं तिकडे. जस्ट फ्रेश कलरमध्ये मिळाला मला आणि प्राईस पण काय नाही मस्त ट्राय करू. प्रकारे झुडिओची शॉपिंग झालेली आहे. मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉग स्पेशली करून दाखवेन. आणि आता लाईनमध्ये उभी आहे, खूपच गर्दी आहे. बाप छोलं दाखव आपला प्रवीण, दाखव जरा छोलं काय केलं एवढा मोठा छोला झालेला आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता जस्ट आम्ही आलो हॉटेल संदीपला डिनर करायसाठी आणि केक तर रात्री कट केला त्याच्यामुळे आता केक नाही. फक्त डिनर करणार आहोत आणि त्यानंतर मग घरी. सो पुनावळेमध्ये आम्ही आलो आहोत. 9:42 झाले, उशीर झाला. वेटिंग खूप आहे खरं तर. किती वेटिंग आहे बघा. आम्ही तरी फर्स्ट टाईम आलो आहे आणि आता बघूयात फूड टेस्ट केल्यानंतर. सो आम्हाला 10 मिनटं थांबायला सांगितलं आहे. सो बघू काय वाटतं कसं असेल फूड. बघूया कसं आहे. कसं असणार. चांगलं असेल. वेटिंग त्याच्यानुसार असं वाटतंय नवीनचं म्हणणं की वेटिंग आहे म्हणजे चांगलं असेल. चांगलं असेल. लेट्स सी बघूया. होप सो. कारण की भूक लागलेली आहे आणि भूक
खूप जेवायला लागते तेव्हा जर जेवण चांगलं मिळालं तरच मजा येते खायला. नाहीतर मग नाहीतर मग काय नाही. सो फायनली मिळालं आहे आम्हाला आमची सीट. आता छान छान जेवण ऑर्डर करतो. हां अभि बाय. सो आता आम्ही ना स्पेशल नॉनव्हेज प्लेटर ऑर्डर केली आहे आणि त्याच्यामध्ये की नाही सगळं म्हणजे ना स्टार्टर जे आहे ना कबाब, सीख कबाब वगैरे आणि टिक्की वगैरे तो सगळं त्याच्यामध्ये येणार त्या आणि प्राईस पण 600 ओनली. सो लेट्स सी कसं आहे ते कसं नाही. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे कबाब येतील. आय होप सो छान असेल. तर आतापर्यंत आम्ही फक्त तेच ऑर्डर केलं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही जर लागले तर अजून ऑर्डर करू नाही करू मग इथे स्किप करू. सो इथे आमचं हे नॉनव्हेज प्लेटर आलेलं आहे. काय काय आहे सांगा जरा आम्हाला. चिकन टिक्का, चिकन हरा बरम, चिकन मलाई, चिकन पहाड़ी. ओके हां चालेल सर्व कर. एक एक घेऊन टाका. हो हो एक एक द्या. ओके ठीक थँक्यू. प्रवीण तू स्टार्ट करून सांग. हां बोला. हो झालं सेम सांग आता कसं आहे कसं आहे सांग तू आता मला. सॅलड पण बघ ना. सॅलड पण आहे, चटणी पण आहे बाई, ग्रीन चटणी आपली फेवरेटवाली. मला राहत नाही मी पण स्टार्ट करते. कबाब नाही आहे ना. नाही हे काय बोलतात त्याला? तंदूर हां कबाब येणार ना. विचार तंदूर ते सांगितलं तू. अरे प्लेटरमध्ये सगळं येणार. अच्छा असं आहे का. हो भाई मारलं. ते रोलवालं तर लय पडत. विथ सॅलड. हालत देखो इनके. आता आम्ही मागवले मटन सूप. काय झालं पूर्ण बटन शर्टाचे बटन बघ. तर अशा प्रकारे आज छान असा बड्डे झालेला आहे माझा. थँक्यू सो मच प्रवीण. आणि छान शॉपिंग झालेली आहे, मस्त छान जेवण झालेलं आहे आणि आता घरी चाललो आहे. तर मग हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. नक्की करा. तर मग आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. स्टे